वेलकम बैक टू माय चैनल एंड वेलकम बैक टू अनदर व्लॉग वीडियो। तो ये व्लॉग आज मैं बना रही हूँ अपने फैमिली के साथ, क्योंकि 2 साल से एक पिकनिक प्लान हो रही थी बट सक्सेस हुई नहीं। तो फाइनली आज जाके वो पिकनिक सक्सेस हो रही है। हम सारे लोग गाँव जा रहे हैं, गेट टुगेदर है फैमिली का, ऐसे भी बोल सकते हैं। आधे लोग तो आ रहे हैं। अभी सुबह के 8 बजे है, 11 बजे तक निकलने की प्लानिंग है। वन डे पिकनिक होगी, हम लोग 11 बजे निकलेंगे और शाम तक वापस भी आ जाएंगे। और एक बात, को बैकग्राउंड थोड़ा अलग दिख रहा होगा क्योंकि मैं अपनी मौसी के पास हूँ 4-5 दिनों से। तो नो कुकिंग, नो बेकिंग, जस्ट चिल। तो अभी चिन्मय भी आ रहा है मुंबई से, तो हम लोग निकलेंगे गाँव। और वो गांव में हम जाके क्या क्या करेंगे वो सारी बातें इस वीडियो में आपके साथ कवर करूँगी। सो लेट्स गेट स्टार्टेड। आणि आता आम्ही सगळे निघालोय। लोकेशनवर तर पोहोचलोय खारावड्यामध्ये। इथे एक मंदिर आहे, आतमध्ये शूट करता येईल का नाही माहिती, बट बाहेरूनच स्टेशनला पोहोचलोय। बेसिकली आम्ही आलोय मुळशीमध्ये आणि मुळशीच्या आता आम्ही आहोत खारवड्यामध्ये। तर तिकडचं हे म्हसोबाचं खूप पुरातन मंदिर आहे, म्हणजे फार जुनं। आता इतकं छान त्यांनी बांधलंय। मी लहानपणी इथे आलो होतो आम्ही, तेव्हा हे असं काहीच नव्हतं। आता इतकं सुंदर मंदिर झालं आहे, बघू शकता तुम्ही आजूबाजूचा परिसर। मेन जी आतली मूर्ती आहे ना, त्याची आपल्याला फोटो व्हिडिओ घेता आला नाही आहे, बट ठीक आहे, मी बाहेरचा परिसर कव्हर केला आहे आणि इकडे सगळं फोटोशूट चालू आहे। आणि त्याच टायमाला इकडे आम्हाला आरती पण मिळाली। आणि आता थोडं भूक लागली आहे सगळ्यांनाच, सगळे लहान मुलं भुकेले झालेत। तर एका जागी आपण घेऊयात आणि मग निघूयात आपल्या गावाला। मी काय करताय? वी आर हॅव्हिंग करवंद। मराठी व्लॉग आहे आपला आजचा बोड्याचा। कोरियन गर्ल बोड्यामध्ये, कोरियन गर्ल आली भोड्यामध्ये। आता आपलं नेक्स्ट लोकेशन आहे भोडा, आणि हे सगळे हे भोड्याचे येडे। आजी बोल, आजी लेट्स गो टू भोडा। तर आता मंदिर मधून आम्ही निघालोय बसमध्ये, सगळे लोक सगळे आलेत का? मग आता आपल्याला कुठे जायचंय मामा? आपलं नेक्स्ट लोकेशन गावणकरी हॉटेल। हॉटेल गावणकरी। सगळ्यांना जाम भूक लागली आहे। मग आता आपण थोडंसं खाऊ पिऊया आणि मग पुढे जाऊया। ओके, पोचलो आपण गावणकरी हॉटेल जवळ। ये फेवरेट लोकेशन आलं जिकडे आपल्याला जेवायचंय। अर्धी माणसं इथे पोचलेत। चलो मामा, चलो मामा।
आणि जलेबी हा ती म्हणली जलेबी आणली आत्याने. काय काय अगं वाटली अगं मावशी आली अगं वाटायची ना उगाच व्हिडिओ काढू तरी. एकच करतोय. अरे कुछ दुसरा करो. सगळ्यांचं झालं जेवण. मिळालं. आई शपथ ढगांची कडकड होतीये. जोरात पाऊस येणार आहे का काय? वाव खूप छान. सुरू आपण गावाला. किती छान व्ह्यू आहे ना. स्वागत आहे. आलं आपलं मंदिर. आमच्या मामाच्या गावाला आमच्या आजीच्या गावाला भोड्यात मागे मंदिर दिसतंय आपल्या वाघजाईचं मंदिर. हे मंदिर आता बंद असतं दुपारी, पण आपल्या आजीची फार ओळख असल्यामुळे आजी चावी घेऊन मंदिर खोलेल. वाघजाई देवीचं मंदिर आलेलं आहे. तिथे बगाड असतं आणि तिकडे स्टेज बांधलाय, तिथे तमाशा असतो. इकडे सगळी दुकानं असतात. सुरेखा पुणेकरचा तमाशा. इकडे सगळी दुकानं लागतात. दिवाळीमध्ये यात्रा असते देवीची. दिवाळीमध्ये उरूस निघतो ना. देवीचा उरूस असतो दिवाळीत. वाघजाई देवीचं दर्शन घेऊन झालंय सगळ्यांचं. आता इथं आपल्या समोरच मंदिराच्या आपल्या आजीचं घर आहे. आता आपण आजीच्या घरी जातोय आजीचं घर बघायला. त्याच्या आधी इथे आपल्याला एक हँडपंप भेटलाय. काय म्हणतात त्याला? हापशी 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 हापशी. आजीच्या घरी जाऊया. हे आपल्या आजीचं घर. हा माझ्या मामाचा मुलगा. आजीचं घर बघितलं. आता बघायचं आजीचं शेत. सगळ्यात बेस्ट पार्ट. आपण जाणार आहे आता शेताकडे. गाडी आली आहे. सगळे फटाफट गाडीत बसून घ्या. हे आम्ही फणस खातोय. फणसाचे गरे खातोय. गरे खातोय आम्ही. ही करवंदाची डाळी आहे. मम्मी इकडे लहानपणी करवंद खायची. लहानपणी करवंद खायचीच नाही ते. मी पाणी भरायला. आणि इकडे भूत असायचं पहिलं या विहिरीवरती. काय म्हणजे गाणे नसते. नको जाऊ दे. आता आपण जाऊया डायरेक्ट शेतात. बेस्ट गंडी गंडी. आता डायरेक्ट शेतात थांबेल ना गाडी. तुम्हाला विचारलंच नाहीये तरी आम्ही बोलणार. हे पकड. हे बडीशेप जा रे कोणीतरी. रस्ता संपला पण आपलं खाणं संपत नाही. हो ना खरंय. काय बोलायचं हे लोक? काय बोलायचं? शेतात पहिलं चालत जायचो. आता गाडी थेट शेतात जाते. रस्ता सुधरवलाय. रस्ता सुधरवलाय. वातावरण व्यवस्थित येते. नशीब लय भारी आहे. लय भारी आहे. घोड्याचं गाव आया. अरे अर्धी व्हिडिओ झाली. मी कोणाची ओळख पण नाही करून दिली व्हिडिओ मध्ये. हा ना नंतर करून तो एडिट करून दे. असं चित्र आलं चेहऱ्याचं की हा डोक्यावर गणेश. हा आमचा गणेश मामा. ही आमची मावशी. ही आमची मम्मी. हिला पण आहे मामा. मग कोण मामा बोलले की पहिले हा आमचा गणेश मामा. मामा मामा मारणे कंपनी. एकदम डोंगरावर जायचंय ना. हो आणि वरून एकेकाने उडी मारायची. अजिबात रेंज नाहीये दूर दूर पर्यंत इकडे.
तुमच्या हातात? काय आहे तुमच्या हातात? कॅम्पिंगसाठी लावलंय आता इथे असं लावणार आहे. ओ कॅम्प करणार आहे इथे. फर्स्ट स्टॉप आहे आपला, फर्स्ट स्टॉप. आभाळ वाजतंय. आपल्याला रान बघायचंय. गरजतंय. परत यावं लागतं. परत आणावं लागेल. पाडले असं मी पाडल्यात ते सगळ्या. बापरे किती तुफानी हवा सुटली आहे इथे जोरात. काय व्ह्यू आहे छान. तोडतायत दिसते. आता उन्हाळ्यामुळे इकडे सगळं सुकून गेलं, नाही तर इथे एवढी हिरवळ असते, एवढं छान पाणी असतं, सगळीकडे पाणी असतं सगळीकडे. पण आता हे पावसाळ्यामुळे सगळं सुकून गेलंय. नाहीतर आम्ही जेव्हा येतो पावसाळ्यात किंवा हिवाळ्यामध्ये हे पार करून आपण जाऊ नाही शकत शेतातल्या घरात, जिथे आपल्या शेतातलं घर होतं तिकडे. पण आता हे सगळं सुकून गेलंय. आता जसं पाऊस येईल तसं हे सगळं भरून जाईल. मग हा रस्ता पूर्ण पॅक होऊन जाईल. काळा आभाळ झालंय. आता इथे पाऊस येणार आहे जोरात. खूप काळे झाले ढग. भरपूर पोत्यात भरून आणल्या. असं वाटतंय 7 वाजलेत, 3:30 वाजलेत तरी पण तोडून आणलेत. अरे माझ्या हातून मोठे. बापरे. अरे कैरी आहे का काय? मॅडम कैरी पाहिजे का? पाहिजे पाहिजे. आणली झाडा पिकातनं. फणस. आई शपथ. बापरे. कैऱ्या आणल्या कैऱ्या. बापरे. फणस कितीला दिलं ताई? असंच घेऊन जा. असंच घेऊन जा. आल्या फणसवाल्या ताई. कितीला दिलं फणस ताई? 100 रुपयाला. 100ला ठेवा तुम्हाला. चला. कष्ट आहेत आमचे त्याच्या मागचे. एवढं स्वस्त का? 1000 रुपये बोलले असते मी. 1000 रुपयाला नाही. हे तर म्हणाले असंच घेऊन जा. येडे नाही ग, आम्ही प्रेमळ माणसं आहेत गावात. आमच्या ओढ्याचं पाणी सुकलंय सगळं. घोड्याची प्रेमळ. हा गावचा मेवा. बाई काय बोलबच्चन सुटलं हिला घोड्याला येऊन. आता नाही, नेहमी अशी बोलत असते. बोलबच्चे नेहमी चालू असतात. हे काय? व्लॉग आहे. अरे यार बसू नाही देते पाऊस एका जागी. बारिश हो रही है, इसके लिए भी भाग जा रही है. बारिश पड़ेगी. हाँ. देखो यहाँ पे बारिश हो रही है. और यहाँ कैमरामैन आजू बाजू लो. यहाँ पे देखो डोंगर ही डोंगर, नदी ही नदी. बापरे. प्लीज ब्लॉग झालाय. खूप जोरात पाऊस आला. आम्ही खूप पळून आलोय सगळे बस मध्ये परत. आम्ही मॅगी नाही बनवली, क्रिकेट नाही खेळलं, सगळे पळून आलो गाडीमध्ये. जोरात पाऊस आला. किती जोरात पाऊस आहे बघा. अरे नको ना. कोण आंघोळ करून आलं नव्हतं? कोण आंघोळ करून नव्हतं आलं? त्याच्यामुळे पाऊस पडलाय. असं वाटतंय आम्ही फक्त इकडे 4 कैऱ्या तोडायला आलो होतो. 4 कैऱ्या तोडल्या आणि पाऊस आला आणि पळून बसमध्ये बसलोय. पाऊस दाखवते. पाऊस बघा. आता तुम्हाला मी पाऊस दाखवते. ये क्या हो गया रामा. इकडे खूप जोरात पाऊस पडला. मग आम्ही परत बसमध्ये बसून परत इकडे मंदिराच्या इथे आलो जिथे आजीचं घर आहे. म्हणजे देवी म्हणाली की इथेच थांबा तुम्ही. एवढ्या वर्षांनी आले तर माझ्या इथे थांबा आणि माझ्या इथेच वेळ घालवा. तर इथे आता सगळ्यांनी बॅटिंग, बॉलिंग, क्रिकेट चालू केलंय. इकडे बॅडमिंटन चालू केलंय. मजा चालली आहे. आणि तिकडे मामा चूल लावून मॅगी करणार आहे. सगळे तिथे बसले.
केम बॅक फ्रॉम पिकनिक अँड इट वॉज रिअली ग्रेट. हा थोडी पावसाने मध्ये गडबड केली, ऍक्च्युली थोडी नाही थोडी जास्तच गडबड केली, बट ठीक आहे, आपण मजा केली त्यात पण. आपण बॅडमिंटन खेळलो, क्रिकेट खेळलो आणि म्हणजे ओव्हरऑल मजा आली आपल्याला. आणि ही पिकनिक ऍक्च्युली 2 वर्षापासून प्लॅन होत होती माझं लग्न झाल्यापासून, बट या टायमाला फायनली मावशीने इनिशिएटिव्ह घेऊन सगळ्यांना गोळा केलं एका दिवशी आणि बस वगैरे केली तिने आणि ही पिकनिक तिच्यामुळे सक्सेस झाली या टायमाला. आत्या काका पण येणार होते ऍक्च्युली, बट लास्ट मोमेंटला त्यांचे प्लॅन चेंज झाल्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे जमलं नाही. बट ठीक आहे, नेक्स्ट टाइम आपण परत एक मोठीशी पिकनिक प्लॅन करायची आहे, गेट टुगेदर, आणि परत खूप सारी मजा करायची आणि परत मी हा असा व्लॉग बनवणार आहे. तर यावेळचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. सो आपण आता भेटूच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, आपल्या फॅमिली सोबत शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण 600 सबस्क्रायबर होत आहेत लवकरच. मी पण वाट पाहते की कधी 600 सबस्क्रायबर पूर्ण होतील. सो इफ यू लाईक माय रेसिपीज अँड व्हिडिओज, प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड डोंट फॉरगेट टू क्लिक ऑन द बेल आयकॉन so you will get notified when I'm online. Thank you for watching.